आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। अभिनेता गोविंदाकडनं मिसफायर झालाय आणि स्वतःच्याच बंदुकीतनं गोळी सुटून गोविंदाच्या पायाला लागली आहे। पहाटे 4:45च्या सुमारास ही घटना घडली आहे। गोविंदा पिस्तूल कपाटात ठेवत असताना गोळी पायाला लागली। गोविंदावरती अंधेरीतल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार झालेले आहेत। डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातनं गोळी बाहेर काढली आहे आणि सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान गोविंदानं उपचारानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या पायातनं गोळी बाहेर काढली असून मी बरा आहे अशी प्रतिक्रिया गोविंदानं दिली आहे। तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानलेत। पहाटे 4:45च्या सुमारास गोविंदाच्या राहत्या घरी ही घटना घडली। दरम्यान पोलिसांनी गोविंदाची पिस्तूल जप्त केली आहे आणि आता पोलीस या संदर्भात चौकशीही करतायत। पायातनं गोळी काढलेली आहे, मी बरा आहे। मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे मी स्थिर आहे अशी प्रतिक्रिया स्वतः गोविंदानी दिलेली आहे। नेमकी काय प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे तीही ऐकूया। नमस्कार, प्रणाम। मैं हूं गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद। प्रणाम। तर मायबाप प्रेक्षकांचे आभार मानलेले आहेत। प्रेक्षकांच्याच आशीर्वादामुळे मी बरा आहे। त्याचबरोबरीने आईवडिलांचे आणि गुरूंचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून माझी तब्येत चांगली आहे असं म्हटलेलं आहे आणि डॉक्टरांनी माझ्या पायातनं गोळी काढलेली आहे। डॉक्टरांचेही आभार मानलेले आहेत गोविंदानं। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, सध्या क्रिटिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काही डॉक्टरांचं पहिलं बुलेटिन आलेलं आहे का? नक्कीच आपण प्रज्ञा बघितलं तर स्वतः गोविंदा यांनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या पायाची जी गोळी आहे पायामध्ये गेलेली ती काढलेली आहे। शस्त्रक्रिया जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे आणि आता डॉक्टर देखील म्हणतात की काळजीचं कोणतंही कारण नाही, मात्र गोविंदांना आता आराम करायची गरज आहे अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे ते डॉक्टरांनी दिलेलं आहे। सध्या कोणालाही भेटू देत नाही आहेत कारण ते आराम करायची गरज असल्याचं सांगतात डॉक्टर। त्यामुळे गोविंदांना थेट कोणाला भेटू देत नाहीयेत। असं असलं तरी स्वतः गोविंदांनी मात्र एक प्रतिक्रिया दिली। या प्रतिक्रियामध्ये त्यांनी मायबाप प्रेक्षकांनी ज्या प्रार्थना केल्या त्या कामी आल्याचं म्हटलंय, त्यांचे आभार मानलेत, आईबाबांचे आभार मानलेले आहेत। त्याचबरोबर ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत। त्यामुळे आता गोविंदा यांच्या तब्येतीबद्दल काळजी करायचं काहीच कारण नाहीये। लवकरच ते बरे होऊन आपल्या कामासाठी लवकरच आपल्याला ते भेटीस दिसतील। नक्कीच। मात्र त्याचबरोबरीनं तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। कारण प्रतिक्रिया स्वतः देत असताना मी आता बरा आहे असं स्वतः गोविंदांनी सुद्धा स्पष्ट केलंय।